सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक 1 या पतसंस्थेची सन 2023-24ची 90वी सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 15 जून 2024 रोजी शांतीसागर मंगल कार्यालय रेल्वे लाईन येथे पार पडणार आहे। या बैठकीत एकूण 17 विषय ठेवले असून या बैठकीच्या निमित्ताने सन 2023-24च्या संयुक्त बचत ठेव व लाभांश असे एकूण 94 लाखाचे लाभांश मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष आवाळे यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन वितरित होणार आहे। पतसंस्थेच्या कर्जाचा व्याजाचा दर 6% असून यावर्षी अत्यंत काटकसरीने कामकाज करून बचत ठेवीवर 5% व लाभांश 4% असे एकूण 9% सभासदांना देण्यात येणार आहे। संस्थेचे भाग भांडवल 17 कोटीचे झाले असून बचत ठेव 7 कोटीचे आहे। संस्था स्वभांडवलावर कर्ज वितरित करणारी ISO मानांकन प्राप्त अशा स्वतःच्या इमारतीमध्ये असून सभासदांसाठी विश्रामगृहाची सोय या ठिकाणी केली जाते। सभासदांसाठी कॅशलेस मेडिक्लेम योजना, कुटुंब विमा योजना, गुणवंत विद्यार्थी गौरव गणेशोत्सव निमित्त विविध स्पर्धा, वृक्षारोपण, सभासदांना मोफत दिनदर्शिका, तिळगुळ हळदी कुंकू कार्यक्रम, SMS सेवा, स्पर्धात्मक परीक्षेसाठी उत्तेजन, सेवानिवृत्त सभासदांचा सन्मान, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, राष्ट्रीय व सामाजिक योगदान आदी अद्ययावत व तातडीने सर्व सेवा उपलब्ध करून दिली जाते असे चेअरमन विवेक लिंगराज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। पतसंस्था क्रमांक 1 चे 90वा वार्षिक सर्वसाधारण सभा 15 तारखेला 15 जून रोजी दुपारी 1 वाजता शांतीसागर मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं गेल्या वर्षीचा जो व्यवहार झाला त्याच्यामध्ये यावर्षी 94 लाखाचं लाभांश ऑनलाईन पद्धतीनं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष आवाळे मॅडम, ॲडिशनल CEO माननीय गोविंदकर साहेब, कॅफो मॅडम, माननीय वाकडे मॅडम, त्याचप्रमाणे डेप्युटी CEO जनरल स्मिता पाटील मॅडम, विशालीन शेळकदे साहेब आणि सर्व खाते प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। या निमित्तानं या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं या ठिकाणी रक्तदान शिबिर, त्याचप्रमाणे सर्व सभासदांचे आरोग्य तपासणी हेही कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सेवानिवृत्त सभासदांचाही सन्मान या निमित्तानं या ठिकाणी माननीय प्रमुख अतिथींच्या हस्ते या ठिकाणी आपण करणार आहोत। या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं 17 विषय या ठिकाणी मंजुरीसाठी ठेवण्यात आलेले आहे। अत्यंत काटकसरीनं या ठिकाणी कामकाज या ठिकाणी केलेलं आहे। सर्व संचालकांचा यात मोठा रोल या ठिकाणी आहे। त्यामुळं यावर्षी पतसंस्थेने खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। लाभांश आमचे कर्ज मर्यादा, कर्जावरील व्याज जे आहे 7 लाख रुपये 6% देतो आहोत आणि या ठिकाणी आम्ही बचत ठेवीवर 5% इतका लाभांश आणि 4% लाभांश असे या ठिकाणी आम्ही वितरित करणार आहोत। असे एकूण 9% लाभांश सर्व सभासदांना वितरित केले जाणार आहे। या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने उपस्थित सर्व सदस्यांचे संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले असून यावेळी सामाजिक जाणीव ठेवून रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित केले आहे। या बैठकीस प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ईशादीन शेळकंदे व खाते प्रमुख आदी उपस्थित राहणार आहेत। या पत्रकार परिषदेस चेअरमन विवेक लिंगराज, व्हाईस चेअरमन सुहास चेळेकर, ज्येष्ठ संचालक श्रीशैल देशमुख, डॉक्टर SP माने, दीपक गाडगे, दत्तात्रय घोडके, अनिल जगताप, शहाजान तांबोळी, सुंदर नागटिळक, विष्णू पाटील, शेखर जाधव, हरिबा सप्ताळे, त्रिमूर्ती राऊत, धन्यकुमार राठोड, श्रीमती मृणालिनी शिंदे, श्रीमती सुनंदा यादगीर, सचिव दत्तात्रेय देशपांडे, सुभाष काळे आदी उपस्थित होते।